आंबातर्फे पंचायत समिती इलेक्शनमध्ये निवडणूक केलेली आहे. त्यांच्या गावामध्ये आम्ही त्यांच्या मतदारची त्यांचं मनोगत बघण्यासाठी गावात आज आलेलो आहे. तर हे आपलं मतदार आहे. तुमच्या गावामध्ये आंबातर्फे उभा राहिलेले त्यांचं कसं येतं? आंबातर्फे आजकाल सर्वसाधारण कुटुंबातील उमेदवार आहेत आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून बच्चूभाऊ कडूच्या तालमीत झालेलं व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी निराधारांच्या पगारी असू द्या किंवा अपंगांच्या पगारी असू द्या, विधवा मुलीला घर बांधून देणं, शेतकऱ्यांच्या व्यथा असणं आणि असं ते मांडतात आणि ती कामं मार्गी लावतात. त्याच्यामुळे लोकांचं गावकऱ्यांचं पूर्ण मत आहे की आप्पासाहेब तर्टेंना निवडून द्यायचं. बरं, निवडून दिल्यानंतर ते काम करतात तुम्हाला गॅरंटी आहे का त्यांची? 100% गॅरंटी आहे. असं गावातील व्यक्ती नसेल किंवा एखाद्या डोंच्या गणातला व्यक्ती नसेल की त्याच्याकडे आप्पा तर्टेचा मोबाईल त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह नसेल. एक फोन आणि काम सॉल्व अशा प्रकारचे उमेदवार आप्पा तर्टे आहे. बरं, असं की आम्हाला कळालंय की तुम्ही गाववाल्या कोण त्यांना काय समजा खर्चासाठी तुम्ही वर्ग आम्ही स्वतः पुढे होऊन काय आमच्यातील नोकरदार असतील किंवा आम्ही सर्वांनी मिळून त्यांना खर्चासाठी 10-5 रुपये दिलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे आता आपण तुम्ही महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती बघताय की सत्तेतनं पैसा आणि पैशातून सत्ता, परंतु हे तसं व्यक्तिमत्व नसून ह्याला आम्ही स्वतःच्या स्वखर्चातून उभा केलंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष आमच्या गावाला उमेदवारी द्यायची म्हणलं की टाळाटाळ करणे किंवा त्याला उमेदवारीच न देणे असा अन्याय आमच्या गावावर चालू असल्यामुळे आम्ही त्याला स्वतःच्या स्वखर्चातून उभा केले. बरं ते आप्पासाठी तुमच्या गावात काय मिटिंग वगैरे काय बैठका झाल्यात का? कारण आमच्या गावात मिटिंग बैठक घेण्याची गरजच नाही. कारण कुणी दुसरं असेल पक्षाचं, परंतु सर्वसामान्य जी माणसं तुम्हाला दिसत आहेत सर्व माणसं आप्पा तर्टेच्या मागे उभे आहेत आणि ठामपणे. मग तुम्ही 100% त्यांना मतदान? 100% आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. कारण ओबीसीचा चेहरा आहे आणि कुठल्याही कामात पुढे असणारा एक नेता आहे आणि त्यांच्या मागे कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा त्यांच्या घरातला कोणी आधी पंचायत समिती सदस्य नाही किंवा अगदी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही. ओके.